समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द शिवाजीनगरचे आमदार अबू आझमींना औरंगजेबाची स्तुती करणं चांगलंच भोवलं। अबू आझमींनी औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर आता त्यांचं निलंबन करण्यात आलं। औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं। त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती। आज भाजप आणि शिवसेना शिंदेच्या आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला। अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली। या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं। दरम्यान अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे। विधानसभेतून निलंबनानंतर अबू आझमी यांची प्रतिक्रिया आली। आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येतात, काही झालं तर सरकार जबाबदार असेल अशी प्रतिक्रिया अबू आझमींनी दिली। गालियां दे रहे हैं लोग, टेलीफोन पर गालियां दे रहे हैं, मैं टेलीफोन ही नहीं उठा पा रहा हूं। जितने ऐसे नंबर आ रहे हैं जिसके नाम नहीं है, कितने हजारों फोन आ रहे हैं और गाली दे रहे हैं। इसको ये क्या मतलब है? मैंने कोई ऐसी बात तो नहीं कही जो देश के खिलाफ हो। मैंने तो एक इसी देश के राजा जिनके बारे में हिस्टोरिकल ने जो लिखा है वही मैंने बोल दिया, और वो भी मैंने खुद से नहीं बोला। अखबार वालों ने, ये मीडिया वालों ने मुझे रोक के पूछा तो मैंने ये बातें बोल दिया। नहीं, मैं कभी नहीं बोले। मैंने एक लफ्ज आज तक किसी महापुरुषों के खिलाफ आज तक नहीं बोला। एवं मैंने यह असेंबली में बात किया है, मैंने मुख्यमंत्री से मिलकर पर्सनल बात किया कि साहब जो भी महापुरुषों के खिलाफ एक लफ्ज बोलता है ऐसे लोगों को 10 साल की सजा होना चाहिए। मैं कैसे बोल सकता हूं उनके खिलाफ? ऐसा है नहीं, ऐसा है कि मैं उस वक्त जिंदा नहीं था, मैंने अपनी आंखों से तो देखा नहीं है। मैं तो वही बोलूंगा जो हिस्ट्री में लिखा हुआ है, मैंने वही बोला है, मेरा अपना कोई सोचना नहीं है। दरम्यान अबू आझमींची आमदारकीच रद्द करा अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केली। तर आझमींवर जशी कारवाई केली तशी कारवाई कोरटकरांवर कधी करणार असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे। अरे कोणताही जाती धर्माचा, रंगाचा, वंशाचा, पक्षाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा असू द्या, हृदयात शिवबा आहे आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी, विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य, आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याचं सदस्यत्व रद्द करा, जाऊ द्या सुप्रीम कोर्टात, ठीक आहे, हो द्या सुप्रीम कोर्टामध्ये। अध्यक्ष महाराज, ठीक आहे, पण अध्यक्ष महाराज नाही, या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं। आमदारांची समिती करावी, तो अहवाल घेईपर्यंत निलंबित करा, पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो, नाही तर शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचा शिवभक्त कधीही माफ करणार नाही। आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आझमींनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोरटकरावर कारवाई होणार की नाही? सन्माननीय सदस्य, कारवाई होणार की नाही? निलंबन हा विषय फार कमी आहे। सगळ्या जणांनी एकमुखी मागणी केलेली आहे की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्या अबू आझमीला ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे, कारण का हे फार म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या आणि आमच्या देवताचा अपमान केलेला आहे, आणि म्हणून जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी पद्धतीची मागणी सगळ्यांनी केलेली आहे। आदरणीय चंद्रकांत दादाजी हे अधिकृत स्टेटमेंट देतीलच। त्यांनी सांगितले की आम्ही समिती आमदारांची तयार करू आणि जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे प्रस्ताव तोपर्यंत निलंबित असले। उनका आमदार की रद्द होना, उनको आमदार का पगार नहीं मिलना, जो कुछ फैसिलिटीज आमदार को, ऐसे लोक प्रतिनिधि हम लोग को महाराष्ट्र में जरूरत नहीं है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।